तर दररोजच्या भाजीला काय करायचं असा प्रश्न सगळ्यांना असतो। वेगळी भाजी तर काही नसते, जे भाज्या असतात त्यालाच अदलून बदलून केलं जातं। तर या पद्धतीने थोडंसं वेगळ्या चवीची आणि वेगळी पद्धत वापरून जर तुम्ही रोजची भाजी करताल तर नक्कीच सगळ्यांना आवडेल। कडधान्याची भाजी तर आपण नेहमीच करतो, या पद्धतीने एकदा नक्की करून पहा, सगळ्यांना आवडेल। 1.5 कप इतकं मोड आलेले मूग घेतलेले आहेत। 3 मध्यम आकाराचे बटाटे त्याला साल काढून मोठ्या फोडी यामध्ये टाकून घेतलेले आहे। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे आणि सोबतच साधारण 3 कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। हे सगळं बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे आणि कमी गॅसवर 3 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे। आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इथे वाटण तयार करून घेऊया। कढईमध्ये साधारण 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून यामध्ये परतून घेतलेला आहे। हलकसं गुलाबी रंगावर परतल्यानंतर 2 चमचे इथे मी तीळ आणि त्याचबरोबर 4 चमचे इतकं सुकं खोबरं त्याचा किस टाकून घेतलेला आहे, ते सुद्धा यासोबत परतून घ्यायचं आहे। जर मोठ्या फोडी सुक्या खोबऱ्याच्या वापरत असतील तर कांद्यासोबतच परतून घ्या। तर या ठिकाणी हे सुद्धा याच पद्धतीने आता इथे आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही। 1 मिनिटानंतर इथे हे सगळं छान असं परतल्या गेलेलं आहे आणि आता याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहे। आता कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मूग छान असं शिजल्या गेलेलं आहेत आणि सोबतच बटाटा सुद्धा छान शिजल्या गेलेला आहे। यामध्ये आपण जे बटाटा टाकलेला आहे त्यामधलं 1-2 फोडी या पद्धतीने थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या भाजीला ग्रेव्ही छान दाटसर होते। आता कढईमध्ये साधारण 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि 2 मोठे चमचे इथे मी लोणी टाकून घेतलेला आहे। खडे मसाल्यांमध्ये इथे मी 1 मोठा दालचिनीचा तुकडा आणि 1 चक्री फूल, 1 मोठी वेलची, 2 हिरव्या वेलच्या, 1 तमालपत्र तोडून यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता या ठिकाणी आता फोडणीमध्ये टाकते वेळेस एखाद दुसरा जर खडे मसाले नसेल तर काही हरकत नाही, नाही टाकलं तरी चालेल। त्याचबरोबर 2 चमचे आलं लसणाचं जाडसर असं कुटलेलं पेस्ट यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तयार करून घेतलेले जे वाटण मिक्सरला फिरून घेतलेलं ते सुद्धा टाकलेलं आहे। मिक्सरला फिरवत्या वेळेस मी थोडंसं पाणी टाकून फिरवलेलं होतं, म्हणजे छान असं बारीक पेस्ट तयार होते। पावडर मसाल्यांमध्ये 1.5 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद आणि त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। भाजीला जेवढं मीठ लागते तेवढं इथे मी टाकून घेतलेलं आहे। आता हे वाटण जास्त वेळ परतवता यावे म्हणून मिक्सरच्या भांड्यात वाटीभर पाणी टाकून ते पाणी यामध्ये टाकून छान व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। तेल साईडला सुटेपर्यंत या पद्धतीने आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे। त्यानंतर शिजून घेतलेले जे मूग आणि बटाटे होते ते यामध्ये टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली यामध्ये टाकून घेतलेलं आहे। झाकण लावून छान असं तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला छान हे शिजून घ्यायचंय कमी गॅसवर। त्यानंतर आता याला लागेल तसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय। कोमट किंवा गरम पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता, थंड पाणी टाकायचं नाही। तर मी कुकरमध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं होतं, साधारण अर्धा ग्लास इतकं ते टाकून घेतलेलं आहे। तर यामध्ये पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। अशा पद्धतीचे भाज्या सुरुवातीला जरी पातळ वाटत असेल, जसं हे थंड होईल तसं थोडंसं दाटसर आणि घट्ट वाटतो। तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता मस्त भाजीला रंग आलेला आहे, नेहमीपेक्षा